नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रेखा तुमचं स्वागत करते आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज कुठे आली आहे माहिती आहे? गावी आली आहे. अचानक प्लॅन. कालपर्यंत माहिती नव्हतं, पण रात्री भाचीचा फोन आला, आत्या आपल्या हॉस्पिटलचं ओपनिंग आहे आळे फाट्याला. मग काय, गेलं तर पाहिजेच. सकाळीच पोहोचले आणि ती सुद्धा बसने. एवढी गरमी आहे सध्या विचारू नका. त्यामुळे गेल्यानंतर पहिल्यांदा लस्सी घेतली आणि त्याच कॅफेमध्ये बहिणींची वाट पाहत बसले. तशी मी पोहोचली अगदी 10 वाजताच होती बरं का, पण या येणार होत्या अगदी 12 वाजेपर्यंत. 2 तास करणार काय? तर चला, कॅफेवाल्यालाच म्हटलं मी मस्तपैकी इथेच पावभाजी आणि लस्सीवर ताव मारते, पण 2 तास मात्र मी इथून हलणार नाही AC मधून. सो त्यानेही होकार दिला. मग काय, बसली वाट पाहत. त्यानंतर ह्या पहा आत्ताशी आल्या आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत ओपनिंगच्या पॉईंटवरती. आणि बाजूला पाहाल तर भाऊजया, भाचसुना सगळ्याच मस्त वाट पाहत होत्या आणि नटून थटून अगदी जोरात तयारीत आलेल्या होत्या. हे आहे आळे फाटा आणि आळे फाट्यामध्ये मूलचंद मिलच्या शेजारीच म्हणजे आपल्या बस स्टॉपच्या अपोजिट साईडला समर्पण डायग्नोस्टिक अँड सोनोग्राफी सेंटर. तर असं आहे आमच्या भाचीच्या हॉस्पिटल नाही म्हणता येणार, डायग्नोस्टिक सेंटरचं नाव. तर जर तुम्ही कधी आजारी पडलात, तसं तर पडू नका बाबा, पण पडलात तर समर्पण या आपल्या डायग्नोस्टिक सेंटरला नक्कीच भेट द्या. ओपनिंग झालं, मोठ्या मोठ्यांची भाषणं झाली. मग त्यानंतर काय, तर चला बुवा जाऊयात आतमध्ये, एकदा शुभेच्छा देऊयात आपल्या भाचीला आणि भाची जावयांना. म्हणून आतमध्ये एंट्री केली. जावई बापूंचं म्हणाल तर आउट ऑफ इंडियामधून MBBS कंप्लीट केलंय बरं का त्यांनी, त्यामुळे नक्कीच इथे व्हिजिट करत जा. तर चला, त्यानंतर वेळ होती या छोट्या चिल्ल्या पिल्ल्यांसोबत मस्ती करण्याची. आणि मी आजी आहे, आम्ही आज्या असं म्हटल्यानंतर या दोघांना एवढी हसायला आली. एवढ्या छोट्या कुठे आज्या असतात का? आणि आजी चल मग तुझ्यासोबत मी सेल्फी टाकते, मी बनवते व्हिडिओ, असं म्हणत या आमच्या छोट्या चिमुकलीने आमचा सेल्फी घेतलेला आहे. आत्या, भाच्या, भाचेसुना अशा सगळ्या एकत्र आलेल्या आहेत. त्यामुळे एक सेल्फी तर बनत आहे, सेल्फी नाही तर रील तर बनत आहे. आणि असं म्हणत आम्ही छान छान रीलसुद्धा काढले बरं का. तर काहींचं म्हणणं असं आहे की खास रीलसाठी आम्ही गावी जातो, पण असं काही नाही आहे. तर काही ना काही कार्यक्रम असतात, ते तर अटेंड केलेच पाहिजेत ना. चला, मस्त उसाचा रस घेतलेला आहे आणि आता बसनेच पुन्हा जायचं आहे पुण्याला. तर थोडंसं थंडगार होऊयात आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही मात्र तेवढं सबस्क्राईब करून घ्या बरं का. आणि लाईक शेअर करायला कुठे पैसे लागतात हो, करत जा. तेवढंच थोडंसं मोटिवेट होतं माणूस आणि बनवतो नवीन नवीन व्हिडिओ. काय मग, करणार ना लाईक शेअर सबस्क्राईब? बाय.